सागरनी आई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे ती पुर तुझ्या डोळ्यात वाचले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला मी एकट्याने, कारण फाल्गुनी खाली आहे, तिला वर बोलवते आणि रेडी होऊन बाहेर जायचं प्लॅनिंग करतोय. काहीतरी कुठे जातोय ते अजून माहीत नाही आहे, पण बाहेर जायचं हे नक्की आहे. सो खूप दिवस तुम्ही ब्लॉग कमी बघत आहात किंवा बघितले नाही आहात. त्याच्या मागचं कारण की माझं थोडंसं मला विकनेस आलेला आणि क्लायमेटमुळे थोडंसं आजारी पण होतो. पण ठीक आहे, झालं रिकवर बऱ्यापैकी. आता 2-3 दिवस बाहेर नाही गेलो, म्हणून आता बाहेर जायचं आहे. आणि थोड्याच दिवसात तुम्हाला आपला इंट्रो सॉन्ग जो आहे तो चेंज झालेला दिसणार आहे. थोडंसं त्याच्यावर काम केलं आहे आणि त्याच्यात ज्ञानाला सुद्धा ॲड केली आहे, कारण की ज्ञाना आपल्यामध्ये एवढ्या दिवस नव्हती आणि आत्ता आली आहे इंट्रोमध्ये. सो इंट्रो सॉन्ग बघायला विसरू नका आणि तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा की इंट्रो सॉन्ग खूप छान आहे. आली फाल्गुनी तेवढ्यातच ही बघा मॅडम आलेले आहेत. सो मस्त पावसाळा चालू झालेला आहे. पावसात जायला बाहेर अजिबात आवडत नाही, पण गाडीत फिरायला नक्कीच आवडतं. अभि बोलते कुठेतरी घेऊन जातो. कुठे चालस घेऊन? 2 दिवसापासून मी घरात आहे, तुला माहिती आणि आता निघायचं. आमचा शूट झाला, त्यानंतर अभि लो झालाय आणि घरीच आहे 2 डेज पासून. कुठे गेला सुद्धा नाही बाहेर, कामाला पण नाही गेला, घरीच आहे आणि मोबाईल सुद्धा ओपन चालू नाही केला. तर आता बोलते कुठेतरी लेट्स सी. एनिवेज, पावसाळा चालू झाला असेल तरी सुद्धा आपण आपलं स्किन केअर रुटीन विसरायला नाही पाहिजे. स्किन केअर रुटीन हे मस्ट आहे. सो मी खूप डेज पासून एक चॅलेंज एक्सेप्ट केलं आहे, ते म्हणजे मामाअर्थचं ग्लास स्किन रिफ्लेक्शन चॅलेंज. आणि माझ्या स्किनमध्ये थोडंफार छान असं चेंजेस दिसायला लागले. सो त्यासाठी मी यूज करते आहे मामाअर्थचं राईस वॉटर ड्यू ऍक्टिव्ह सिरम. हे एकदम लाईट वेट आहे आणि आपल्या स्किनला इझिली असं ऑब्झर्व करतं. सो यात राईस वॉटर आणि नायासिनामिडचं कॉम्बिनेशन आहे. राईस वॉटर ब्रायटन करतं स्किनला आणि छान असं ग्लास लाईक ग्लो देतं. त्याचबरोबर नायासिनामिड डार्क स्पॉट्स रिड्यूस करतं आणि छान असं कोरियन ग्लास स्किन लुक देतं. सो मला माझ्या फेसवर चेंजेस भरपूर दिसले आहेत. तुम्ही इथे बघू शकतात की फर्स्ट डेला कसं होतं आणि आता माझी स्किन कशी छान अशी ग्लो करते. सो तुम्ही सुद्धा हा चॅलेंज एक्सेप्ट करा आणि तुमच्या फेसवरती चेंजेस बघा. आणि ह्या सिरम सोबत भलेही पावसाळा चालू झाला असला तरी सुद्धा मी यूज करते आहे मामाअर्थचं हा राईस वॉटर ड्यू सनस्क्रीन. बिकॉज आपल्या फेसला सनस्क्रीन लावणं हे सुद्धा मस्ट आहे. पावसाळा असला तरी काय झालं, सनस्क्रीन इज अ मस्ट. मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, नक्कीच जाऊन चेकआउट करा. तसंच तुम्ही माझा कुपन कोड अभुनी 2024 यूज करून 20% ऑफ मिळू शकतात मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप वरती. तसंच मामाअर्थ व्हॅल्यूज कस्टमर फीडबॅक एनहान्सिंग प्रोडक्ट्स लाईक दॅट ओनियन शॅम्पू बेस्ड ऑन युजर सजेशन्स. ते कंटिन्यूअली इनोव्हेट फॉर सुपिरियर क्वालिटी. सो यूज द प्रोडक्ट अँड शेअर युअर फीडबॅक टू. आणि तसंच नाही, मामाअर्थचे प्रोडक्ट अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि पर्पल वर अवेलेबल आहेत. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूच्या स्टोर्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. सो नेक्स्ट टाइम तुम्हाला कुठेही प्रोडक्ट्स दिसले तर नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा की इथे प्रोडक्ट्स अवेलेबल झालेले आहेत. नानू कुठे चालली तू? ए नानू कुठे चालली? घुमी झोपू आली आहे. एक पोरगी आहे आमची, ती सकाळी उठल्यावर लगेच झोपते. एक आहे की जागी राहते. बघा आई कशी हसते ती गाणं. कोण जागी राहतो? बाय जाऊ, बाय नानू, बाय. हा बाय बाय. सो खूप दिवसानंतर गावात चाललोय. ऑलमोस्ट घर फायनल होत आहे. काम थोडंसं थांबवलेलं, जसं की सगळ्यांना माहिती आहे काय झालेलं घरात. सो आता परत काम चालू केलं. ऑलमोस्ट फायनल म्हणजे माझ्या बड्डेला ॲक्च्युली आम्हाला पूजा करायची होती, पण नाही पॉसिबल झालं त्या सगळ्या गोष्टी. आणि आता बघूया किती झालंय. मी पण खूप दिवस गेलो नाहीये
आणि गावाला जाता वेळेस म्हणजे असं वाटतंय ना की वेगळंच काहीतरी फील येत आहे, कारण की सगळीकडे ग्रीनरी झाली आहे आजूबाजूला सगळ्या ठिकाणी आणि खूप मजा येते. तुम्हाला पण दाखवतो बघा ग्रीनरी. मी आलो गावातून आणि फाल्गुनीला काही काही छोटे छोटे गिफ्ट मी ऑर्डर केलेले, सो आता आलेले आहेत ते तिला देणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझ्याकडे जी गोष्ट आहे ती तिच्याकडे पण असावी, कारण की हे जे अभुनी झालं आहे ते अभि आणि फाल्गुनी या दोघांमुळे झालं. आणि मला इवन मी मोबाईल पण घेतो तर मला वाटतं की तिच्याकडे पण आता असा मोबाईल असावा किंवा काय. आता तिने मला बड्डेला गिफ्ट दिलं आहे एक वस्तूची, तुम्हाला माहिती आहे काय दिलं आहे, आणि ज्याला माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि मी त्याच्या बदल्यात तिला रिटर्न गिफ्ट म्हणून मी काय दिलं आहे ते पण आता तुम्हाला थोड्या वेळात बघायला मिळेल काय आहे. तिला पण आवडते की नाही माहीत नाही. आता चलो आणि आले गीत असतं नानू. शाहू कुठे नानू आपली? शाहू कुठे? शाहू आणि नानू. कोण आलं? बाबले बाबले काय क्लिक लागली. कुठे गेलेले तुम्ही? शॉपिंग बाय मॉम अँड मी. कोण उड्या मारतो? असं काय नाही, सांगून गेलं दरार आहे. हो का देत सो फाल्गुनीसाठी एक छोटस गिफ्ट आणलंय, ओपन कर. ए दोन्ही पण तिलाच आणलेत, दोन्ही पण तिलाच आणलेत. चल दोन्ही पण गिफ्ट उघड, दोन्ही पण गिफ्ट उघड पटापट. हे मला माहिती होतं कारण हे माझं. तुम्ही गिफ्ट देता. अरे आमचं आम्ही मग कोण घेईल? हे सरप्राईज आहे माझ्यासाठी, हे मला माहिती आहे. ठीक आहे, लक्षात आता माझ्या कसं कॅमेरा घेऊन मगाशी बोलायला तेव्हा धावत असं करत होतं ना तसं. सेम ब्रँड का रिटर्न गिफ्टला? हा रिटर्न गिफ्टला सेम ब्रँड आहे. नाही सेम ब्रँड नाही. पहिले मेन गोष्ट काय पण मी करतो रिटर्न गिफ्ट. पहिले मला गिफ्ट द्या, मी रिटर्न द्यायला. नाही मला तिने गिफ्ट दिला म्हणून दिलाय. बापा एवढं मागते बघू दाखव. 25,000ची नाही 25,000 का बाबा 13,000. बघू दाखव. असा गॉगल घालायचा आणि बाय तू बघू दाखव दाखव. हे नाही मला माहिती, हे खरंच मला आहे. हो नाही तुला नाही. छायाने मला केक दिला ना, छायाला आणलाय. एवढी खुर्ची कशी पहिली वेळीच वापरली म्हणून मी घेत नाही. मी हिला घेत होतो मायकल कॉर्सची गॉगल आणि ते, तर मला माहिती आहे किती वापरते. बॅग आहे ती पण शोल्डर बॅग आहे. शोल्डर म्हणजे हँडबॅग आहे. कशी बघू दाखव, समोर दाखव. कशी आहे? अरे यो असा. अरे तशी नाही, हा गळ्यात टाकायची आणि अशी ठेवायची. नाकाला पैसे ठेवायचे का मोबाईल पकडायला? अरे बेल्ट आहे त्याला, बेल्ट आहे आणि शोल्डरला अडकायची आहे. मला बोलला असता टेलर पण शिवून दिले असते. आईला कोणी सांगितलं चाललं? आईला कोणी सांगितलं चाललं? तुला माहिती फॉरेन कुठे? काल 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 तो आगा बोला ते फॉरेन कुठे माहितीये का? तो फॉरेन कुठे माहितीये का? विराटच्या पुढं. काल तो आम्ही हास्य जत्रा बघा होतो त्याच्यामुळे तो विचारत होतो मला फॉरेन कुठे? विराटच्या पुढे. बघू उभी राहा. बकवास म्हणतात.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.